शाहिस्तखानाच्या लाल महालात चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. चाय बना जगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जमान को लगाम दे. शिवा के मावले है वो ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. वो ऐसी परवरिश के है औरत जात को माँ की नजर से देखते हैं. वो औरत को बाइज्जत छोड़ देते हैं. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता आपको शाहपणा? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है, उसका क्या कसूर? वो नहीं बदला लेंगे, बेशक लेंगे. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन जबान देता हो बेगम, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी मुल्क, किसी भी धर्म, किसी भी जात की भी क्यों ना हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते. अरे शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, कसं जगावं रे आपण? त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्यावरनं कळतं कशा असतील. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. हे नुसतं बोलायचं नाही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, बोलायचंच का फक्त? जिथे बाईचा सन्मान तिथे देवाचा सहवास म्हणे. करा तर खरं. खूप ताकद आहे माय तुमच्यात, लय. पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण आसोनी संसारी तरी देव काही लागत नाही. तुकोबासाठी विठ्ठल आले, मग आवलीसाठी आले नाही का? तुकोबाची पत्नी, 2 पत्नी तुकोबाला. तुम्ही लय हौसनं ऐकू नका. त्यांनी काय हौसनं केल्या नव्हत्या. लय लोक खंडोबाला 2 होत्या. तू खंडोबा आहे? आपल्या देवाची बरोबरी होत असती. हा काय नाही, देव आहे तो, त्याची बरोबरी आपल्यासारखी होत असते का? आज तुम्ही एक सांभाळा, लय नशीब होय तेवढंच. कशाला उगी? ते आम्हाला सवय लागली. आम्हाला 2 बायकाचा धनी मला, अरे 2 एवढंच कळतं का? दुसरं काही कळत नाही का? घ्यायचे तर गुण घ्या ना. घ्यायचे तर गुण घ्या. आणि त्याच मालेगाव शेजारी चंदनपुरीच्या बानाईसाठी तो जगाचा मालक, तो विश्वाचा नायक असणारा खंडेराव, स्वतःचं वैभव, स्वतःचा राजमहाल सगळं काही त्यागून तिच्या दारात चाकरी करायचा. कारण तिची भक्ती परमात्म्यावर तेवढी होती. देवानं स्वीकारलं तिला. तो नाही म्हणला अशी आहे तशी आहे. लोक नाही रे, जिथे प्रेम आणि भक्ती आहे ना, जगाचा मालक स्वीकारतो. ती बानाई म्हणजे माझ्या आदिशक्ती पार्वती मातेचं स्वरूप आहे. देवाला स्वीकारणं गरजेचं होतं. त्याच्या पाठीमागे इतिहास आहे. आपली बरोबरी होत ती लय उग नाही, ती म्हणायचं नाही. ते गाणे असतात ना, त्याच मारून नको वाड्याला, निघाला बानूच्या वाड्याला. देवाचा वाडा वेगळा ना आपला वाडा वेगळाच. आपलं बाई वाड्यावर असते महाराज. देवाचा वाडा, देवाच्या वाड्याची ना आपल्या वाड्याची बरोबरी होणार आहे का? नाही रे. परमात्म्याचा आपण कधीच एकरूपता नाही बराबरी करू शकत. दासत्व बास. तुझा दास आहे देवा खंडोबा, याच्या पलीकडे मला काही नको. त्यामुळे तुकोबांना 2 पत्नी होत्या. त्याचं कारण होतं, पहिली पत्नी रखमा नाव होतं त्यांचं. त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार गावकरी, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक मजा बघतो महाराज. दुसरी पत्नी जिजाई नाव होतं त्यांचं, आवली म्हणायचे त्यांना. तुकोबांना 2 पत्नी, दोन्ही जागीरदार. त्या आवली मातेचं पुण्याचं माहेर आहे, पुण्याचं सासर आहे तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती होता बर का? कीर्तनाला आलेल्या बाया, किती एकर ऊस होता तिच्या बापाचा? 3600. 1425 माणसं 1 टाइम हाताखाली. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचारलं वाटलं, दुसरं काही नाही महाराज.
जागीरदाराची होती, लय जागीरदाराची, पण नवऱ्याचा संसार लय चांगला सांभाळला. लोक म्हणतात आवली भटकळे, पण त्यांच्यासारखी पत्नी नाही. तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. महाराज शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? घाई असेल तर मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचे नसते, थुक्याचे लावायचे असते. खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? असं एकदाच घेतला लावला की दिसतो का? दगडासारखे पाय त्याच्यात, कधी झिजलेले पाय. 2-4 रात्री लावावा. काटा मोडला जिजाला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. जगाचा बाप पाठीमागे धावला जिजाच्या, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. जगाच्या मालकाला थांबवलंय, साधा नाही येतो विठेवरचा मालक. त्याच्या चरणाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन जातात, तरी त्यांना भान राहत नाही. एवढी तपश्चर्या करूनही माझा विठेवरचा मालक मिळत. एवढा सामर्थ्यवंत, एवढा अशक्य असणारा माझा विठ्ठल तिच्या पाठीमागे थांबला. जामा म्हणे जिजा, भाकरी देऊन आल्या. जिजाऊचा पाय विठेवरच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायबाबनीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला? त्यांनाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. पंढरपूरची, तुमची नाही माहिती मला, पंढरपूरची. वाईट वाटलं तिला. शेवटी बायकोन दादा, आणि शेवटी देवाची काळजी तिला. का हो विठ्ठला? मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची क्यू? हा, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता मन कळतं तुम्हाला पुढच्याच. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला? एवढं तुम्हालाही कळतं की माय, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. तुकोबांच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबाने संसारावर. कधी बायको लेकराचा विचार नाही केला माझ्या नामापुढे. एवढं केलं, कधी बायकोला चांगलं 2-4 शब्द काही वेळ दिला नाही. एवढं करू नये, ज्या बाईनं वाईट काळात नवऱ्याची ढाल बनवून संसार सांभाळला, अशा पतिव्रत त्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय आसोनी द्वारकेचा राणा, काय ताकद. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. खालपकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलं? आपल्याला लोकच पुरेशी आहेत. तुम्ही एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला, अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खोट बोलणारच. ते म्हणणार, ह्या पाटलाला कशाला बोलवलं, त्या पाटलाला बोलवलं असतं तर मजा आली असती. कळलं त्याला, कळलं महाराज बरं का. सगळे चांगलं, सगळ्यांनाच कीर्तन आवडेल असं लोक आहेत रे ती. बरं कुणी म्हणलं की नाही, अरे कीर्तन ठेवलंय म्हणा यावर्षी उल्हाताई पाटलाचं, ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काय गरज आहे का? चांगला सुखानं झोपत होता, झोप मोडली त्याची महाराज. गरज नाही रे दादा. चांगलं करता आलं नाही हरकत नाही, वाईट करू नका. कशाला? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, दृष्टांत होता. जंगलाला आग लागलेली असते, सगळे पळून जातात मोठे मोठे प्राणी. चिमणी चोचीत पाणी घेऊन जंगलाची आग विझवाई निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? एवढूसा जीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची एक आग विझणार आहे? चिमणी म्हणते, खरं आहे दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं कर्म सत्य आहे, माझं कर्म सत्य आहे. घातली या भय मी नाही बाबा चिंता करत, माझं कर्म आहे हरिमुखे. कशाला घाबरावं? द्वारकेचा राणा, माझं रक्षण करायला विठ्ठेवरचा मालक येतोय. मी चिंताच करत नाही, कुठेही असू दे, माझं मन तुझ्या चरणी असावं. असोनी समसाठीची वे फेको करी वेदशास्त्र उभारी खाय सदा, वेदशास्त्र उभारी खाय सदा. हरी हरी
नाही, वेदशास्त्र ग्वाही देतं. वेदशास्त्रांचे महर्षी असणारे व्यासमुनी सांगतात, इशारा करून सांगतात, खून म्हणजे खून नाही, खून म्हणजे इशारा. ते नजर नजर में हाल दिल का पता चलता है तसं महाराज बरं का. इशारा असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा, पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते. ह्याला म्हणायचं इशारा. आणि स्वतःचं अस्तित्व मोठं करा जरा पोरांनो. बहीण म्हणून सांगते, तिची मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ती कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशनवर तुमचा क्रायटेरिया आहे. स्वतःला सिद्ध केलं तर जग मान्यता देणार आहे. खिशात पैसा असला तर लोक तुमची आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असेल ना तर समाज आपल्या मागे पुढे फिरतो. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना, आपली माणसं सुद्धा वाईट काळात आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठं कलियुग आहे. कशा करा सिद्ध स्वतःला, पैसा कमवा. सोपं सांगते, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भांगरण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गोरीच भेटते. पैसा ना, तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, चांगल्या स्वभावाचे असले ना, आणि खिशात दमडी नसली ना, तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैमन की वैमन, तू तरी वैमन, वैमन वैमन, अगं तू तरी वैमन, हो दी लगीन वैमन. असली भिकारी अवस्था. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देहपानाला लावले. आपल्या मातीत साम्राज्य आपलंच हवं, हे स्वाभिमान आहे, कुठल्याच प्रकारचा अभिमान नाही. लोकांच्या दुकानात कपड्याच्या घड्याला बसायची वेळ येऊ द्यायची नसेल ना, स्वतःचे व्यापार धंदे टाकायला चालू करा आणि जरा संयमानं करा. अरे दुसऱ्या राज्यातली लोक येऊन तुम्ही त्याच्या तोंडावर जरी चहा फेकला ना तरी तो म्हणतो सॉरी साहेब, तरी तो म्हणतो गलती हो गई साहेब. दुसरा करके देतो, हा म्हणतो तो. आपण त्याला म्हणलं ना माझा काय जाय, सॉरी साहेब, दुसरा करके देतो, आप टेन्शन म्हटलो. आता आमच्या मराठी माणसानं चहाचा गाडा टाकला आणि त्याला जर कोणी येऊन म्हणला कसला चहा, ती म्हणून पिऊ वाटला पिण्यात जा. संयम ठेवा थोडा, मोठं व्हायला वेळ. हा, लोकांनी अपमान केले ना डोक्यात ठेवायचे, विसरायचं. लोकांचे अपमान विसरायचे, डोक्यात ठेवायचे, फक्त वेळ येऊ द्यायची. प्रत्येकाची वेळ, लगेच नाही उत्तर द्यायचं. ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून तुकोबाला येड ठरवलं, त्याच देहूला, त्याच तुकोबरायांच्या, त्याच गाथ्याचं, त्याच मातीमध्ये मंदिर बांधावं लागलं. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला आहे. त्याच देहूला म्हणावं लागलं आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया म्हणावं लागलं की नाही. ज्या रामेश्वर भट्टनी आयुष्यभर काव्य रचना करायला त्रास दिला, तेच रामेश्वर भट्ट म्हणले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. अपमानाचा बदला कसा घ्यायचा? सन्मानानं. जी लोक आपल्याला नावं ठेवतात ना, त्याच लोकांनी एक दिवस आपला सत्कार केला पाहिजे, तर आपण व्यक्तिमत्व. तोंडानं द्यायचं, मग हुडला थोडं करायचं नाही, अरेला कार्य करायचं, मोठं व्हायचं, बिंदास व्हायचं. आणि तुम्हाला कळत नाही असं काही नाही, सगळं कळतंय तुम्हाला. कळत कसं नाही? आता एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावर त्याला देवळात येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात येईल का? काय म्हणेन, आज नाही गे, आज चुकीचं खाल्लंय, म्हणजे उद्या पवित्र होतो का तू? हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दणकावून हाणायचं. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी, असं? अरे करा ना 2-4 गोष्टीचा त्याग. खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. एवढं ठेवलं की झालं वैष्णव. कशावर बंधन ठेवायचंय? व्यसनावर. हा, अरे एकदा वैष्णव झालात ना, गळ्यात तुळशीची माळ असेल, दारात तुळशी वृंदावन असेल, घरात विठेवरच्या मालकाचं देव घरात स्थानापन्न असेल, तर विश्वासानं सांगते, राक्षस जरी दारात आला ना तरी तो त्याची राक्षसी बुद्धी आपल्या दारात सोडून चांगल्याच विचारानं दार ओलांडणार, कारण त्याला